इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. जिद्द असावी तर अशी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला काश्मीरचा गडी थेट सायकलवरून मैदानात. काश्मीर ते कन्याकुमारी एका भेटीसाठी 50 दिवसांचा पॅडल प्रवास. महाराष्ट्राच्या मायेने भारावला काश्मीरी सायकलपटू शेहजान. अहो, जिद्द आणि निष्ठा असेल तर काश्मीरचा बर्फ वेतळून थेट कन्याकुमारीच्या समुद्राला जाऊन मिळतो. याचा जिवंत प्रत्यय सध्या आपल्या महाराष्ट्राच्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळतो आहे. वाळवा तालुक्यातील पेठ परिसरातून सायकलचे पॅडल मारत जाणाऱ्या एका 45 वर्षाच्या गड्याने संपूर्ण महामार्गाचे लक्ष वेधून घेतले आहे. काश्मीरचे रहिवासी असलेले शेहजान हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेते थलपती विजय यांना प्रत्यक्ष भेटण्याचा एकाच ध्येयाने काश्मीर ते कन्याकुमारी असा 50 दिवसांचा खडतर सायकल प्रवास करत निघाले आहेत. थलपती विजय पडद्यावर असताना त्यांच्या अभिनयावर फिदा असणारे शेहजान विजय यांनी राजकारणात दमदार एंट्री मारून थेट मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर अधिकच प्रेरित झाले. विजय यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन या अवधली याने ठरवले, भेटीला जायचं तर गाडीने नाही, थेट सायकलवरूनच. आज त्यांच्या या पॅडल यज्ञाचा 34वा दिवस. दररोज कडक उन्हात वाऱ्यात सुमारे 8 तास सायकल चालवत 70 किलोमीटरचे अंतर पार करायचे आणि रात्रीचा मुक्काम एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा सुरक्षित ठिकाणी ठोकून द्यायचा, असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी केवळ आणि केवळ स्वतःच्या पायांच्या ताकदीवर सायकलवरूनच केला आहे. पण या प्रवासातील सर्वात रोमहर्षक आणि भावनिक टप्पा ठरला तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रवेश. वाटेत भेटणारे महाराष्ट्रातील नागरिक या काश्मीरी पाहुण्याला पाहून अक्षरशः धावून येत आहेत. कोणी गरमागरम नाश्ता देतंय, कोणी बेकरीचे पदार्थ, तर कोणी फळेनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्यांच्या हातात टेकवत आहेत. महाराष्ट्रातील हे अगत्य आदरातिथ्य निरपेक्ष प्रेम पाहून शेहजान अत्यंत गदगद झाले आहेत. महाराष्ट्रातील लोकांची माणुसकी आकाशापेक्षाही मोठी आहे, अशा शब्दात त्यांनी मराठी जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा पक्का निर्धार उराशी बाळगून शेहजान यांनी पुन्हा सायकलची चाके पुढच्या प्रवासासाठी फिरवली आहेत. शेहजान यांची ही अचाट चिकाटी आणि महाराष्ट्राने दाखवलेली माणुसकी या दोन्ही गोष्टी सध्या महामार्गावर कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. प्रेस मीडिया लाईव्हसाठी ईश्वरपूर येथून शब्बीर अत्तार. तो मेरा नाम शहराज है और मैं कश्मीर से निकला हूँ कन्याकुमारी के लिए, और मैं जा रहा हूँ विजय थालापति सर से मिलने के लिए, वो भी अपने साइकिल से. और मुझे अभी 34 दिन हो चुके हैं साइकिल से ट्रैवल करते हुए, और अप्रॉक्स अभी मुझे ये नहीं पता कि कितना दिन और लगेगा सर से मिलने के लिए. सर का जो काम है, सर जो आज सीएम बनने के बाद जो इतना कर रहे हैं काम, वो काम मुझे इतना प्यारा लगा कि मैं उनसे मिले बगैर रह ही नहीं सकता. तो यही मिलने के चक्कर में मैं अपना कश्मीर से निकला हूँ कन्याकुमारी विजय थालापति सर से मिलने के लिए, और बिना मिले मैं यहाँ से घर नहीं जाऊँगा. पहले मैं सर से मिलूँगा, उसके बाद ही मैं अपना कन्याकुमारी का पूरा ट्रैवल कंप्लीट करके घर जाऊँगा. तो आप लोगों से रिक्वेस्ट है कि प्लीज़ आप लोग सर तक मेरी वीडियो पहुँचाओ ताकि मैं सर से मिल सकूँ. और सर जो काम करते हैं ना, उनके लिए मैं आप लोगों को दिल से सैल्यूट करता हूँ. सर, दिल से सैल्यूट है. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.